काय स्टडी केला असेल तर वेल अँड गुड, नसेल केला तर आजपर्यंत डान्स क्लास हा विषय तर कधी ना कधी लाईफमध्ये ऐकलाच असेल, कॉलेजमध्ये गॅदरिंग्स पण होतातच. मग आता मला ह्याच्यात एक क्वेश्चन असा आहे ना, सोशल मीडिया बघत सगळं म्हणजे जे पेज मेंटेनिंग असतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग, डे 2 ऑफ इंटरव्ह्यू. आज पण इंटरव्ह्यूज आहेत इथे आणि सकाळच्या 9:30 वाजलेले आहेत. 11 तारीख, आज सेकंड डे आहे इंटरव्ह्यूचं जसं म्हणालो. आता बघूयात आज काय होतं आहे, कसे इंटरव्ह्यूज होतात. कालचे खूप सुंदर आणि छान झाले. काही निर्णय घ्यायचा आहे कारण उद्या सेकंड राऊंड आहे, जो फायनल राऊंड राहील. आज आणि काल आपण दिवसभर फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूज घेत होतो. तर बघूयात एक्झॅक्टली रिझल्ट काय येतो आहे तो उद्या. बट बिफोर दॅट टुडेज इंटरव्ह्यू शुड बी फिनिश प्रॉपरली अँड फॉर दॅट वी हॅव टू स्टार्ट इट. सो लेट स्टार्ट द इंटरव्ह्यू अँड टुडेज डे. मग आता मला ह्याच्यात एक क्वेश्चन असा आहे ना, सोशल मीडिया बघत सगळं म्हणजे जे पेज मेंटेनिंग असतं. तुषार इज द मेन ओनर ऑफ दॅट स्टुडिओ अँड ही इज सिनेमॅटोग्राफर ऑल्सो. ओके, एडिटर ऑल्सो. आणि मग जे सेम तुषार करत होते तेच तुम्ही पण तुमच्या पद्धतीने करत होतो. बरोबर. मग आता जर तुम्ही एवढं सगळं छान सांगितलं तर एक्झॅक्टली रिझल्ट मिळेल मला इथं काम करता इथे यायचं. मला काहीतरी थोडंसं खटकलं मनाला, म्हणून मी विचारलं की बरोबर तुम्ही पार्टनरशिप पण होती म्हणताय, तुमचे फ्रेंड पण आहे आणि चालू गाडी सोडून इकडं येणं. कारण ह्याच्या आधी कुठं जॉब केलाय का तुम्ही? म्हणजे माझ्याकडे इंटरव्ह्यू देण्याच्या आधी आता रिसेंटली काय चालू? दगडपूल नंतर तुम्ही कुठे गेले? ओके, म्हणजे माझ्या आधीचं लास्ट तेच आहे आणि त्याच्या आधी तुम्ही दुसरीकडे करत होते. बरं, कॉपी रायटिंग पण आम्ही समजलं काय होतं. हो, ओके 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 ओके. आय वॉज कॉपीराईट मीन्स जे रजिस्टर्स होतात ना, मला वाटलं तिथं कुठं की कॉपीराईट इश्यूज असतात ते वाला कॉपीरायटिंग आहे का? ओके ओके ओके. अच्छा, तेव्हापासून तुमची ही मैत्री? आता आपण थोडंसं टेक्निकल स्किल्स करत आहोत. which editing software do you use for editing? ज्या पद्धतीत आता तुम्ही मला एडिटिंग दाखवलं आणि जे सॉफ्टवेअर्स तुम्ही यूज करता, if you want to give the ratings for your editing, what will be the ratings for 10 out of? Something like तुम्हाला असं वाटतं की अजून माझ्याकडे बेटर होईल. ओके ओके. अँड व्हॉट आर दॅट 4 पॉईंट्स मिसिंग? कशात अजून आपण ॲड करू शकतो असं वाटतं की मला हे आल्यानंतर हे कलर ग्रेडिंगमध्ये जरा थोडासा आहे, तो थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे. ओके, बरं. कॅमेरामध्ये DSLR यूज केलं की मिररलेस यूज केलं? ओके. मग कुठल्या कंपनीचा होता कॅमेरा तुम्ही जास्त? सोनी आणि स्वतःचे आहेत तुमच्या? क्या बात आहे. आणि मग सोनी कुठला आहे? अल्फा सिरीज आणि कुठली सिरीज आहे सोनी? अल्फा. ओके. आणि फ्युजी 350 फॉलोअर्स आहेत आणि हे 0 पासून तुम्ही ग्रो केलं? ऑलमोस्ट 0 आहेत आपण कन्सिडर करू. देन दॅट इज नाईस. आणि हे किती दिवस झाले किंवा किती कालावधी?
तुमच्याकडं आहे. ओके, मग हे लिंक्स मला पाठवणं गरजेचं होतं, म्हणजे तुम्ही करत नाही ते तर मला बघायला अजून जरा थोडंसं हे झालं असतं. बूस्ट केलं का? बूस्टिंगचा चार्ज वेगळा असतो आणि ते किती तुमच्या लक्षात आहे का अशा सॉरी 1,500. त्याच्या आधी कुठे जॉब केलाय तरी? दिस इज फर्स्ट टाइम. म्हणजे कॉलेजमध्ये पण असताना पार्ट टाइम वगैरे नाहीच केलं? फुल टाइम. आणि DC कॉलेजला झालं? ओके ओके. सगळ्या गोष्टी लागतील. तो आवड आहे का ते करू शकाल, कारण ती डिग्री जे तुम्ही केले त्याच्या रिलेटेड तर काम काहीच नाहीये. आणि जे मला आता वॅकन्सी हवी सोशल मीडियाचं त्याचाही एक्सपिरियन्स नाहीये. मला ते फालतूमध्ये बर्डन पण नाही द्यायचं. बट ॲज युअर मेसेज वॉज की आय नीड अ जॉब, आय वॉन्ट जॉब, सो फॉर दॅट पर्पज आय एम डुईंग दिस. बाबा मला इनिशियली असं नव्हतं की बाय हू पडू, आय वॉन्ट समवन हिअर, because I was managing that and everything was managed. But if the perfect candidate will be here, I will definitely give that job for that person. But are you interested to do that? पक्का? म्हणजे असं नाही ना की बाबा माझी डिग्री झाली सर तुम्ही काय देताय किंवा असं काही नाही आहे ना, पक्का ना? How would you explain our dance classes to someone who knows nothing about us? ज्याला आपल्याबद्दल काहीच माहित नाही आहे, त्याला एक डान्स क्लास बद्दल काय एक्सप्लेन करू शकाल, कसं सांगणार, काय डोक्यात आहे? व्हॉट यू नो ॲक्च्युली तेही मला कळायला मिळालं की डान्स क्लास म्हणजे काय. त्याच्याबद्दल आज मी अजून माझी माहितीच काही दिलेली नाही आहे. आणि इफ यू हॅव स्टडीड इथे याच्याने जर काय स्टडी केला असेल तर वेल अँड गुड, नसेल केला तर आजपर्यंत डान्स क्लास हा विषय तर कधी ना कधी लाईफमध्ये ऐकलाच असेल, कॉलेजमध्ये गॅदरिंग्स पण होतातच. तर आज मी पेरेंट आहे आणि युअर रिसेप्शनिस्ट आणि हे तुमचं डान्स स्टुडिओ आहे. टेल मी समथिंग. हे मला काहीच माहीत नाही, मी नवीन आहे डान्समध्ये, तर एक काहीच माहिती देऊ आपण. फाईन. आता तिथं 3 कस्टमर्स आहेत, 3 पेरेंट्स आहेत. कस्टमर आपल्याकडे पेरेंट्स असतात. ओके, ॲट ए टाइम 3 आलेले आहेत तुमच्या समोर पेरेंट्स आणि फोन वाजला. आपल्या रिसेप्शन कॉलचा ज्याला आपण कॉल केलाय त्याचाही फोन आलाय आणि अजून एक स्टुडंट पण आला, त्याला पण डान्सची इन्फॉर्मेशन पाहिजे. आता एक्झॅक्टली हँडल काय करणार? 3 पेरेंट्स, फोन आला, इकडे फोन वाजतो आणि परत एकदा आवडत ना स्टुडंट आला, एक मुलगा किंवा मुलगी असेल. आता इथं 3 वयस्कर आहेत, तिथं एक जनरेशन आणि एक फोनवर आहे. ह्या सिच्युएशनमध्ये काय करणार? ओके, आवडलं, छान. कुठले केमिकल्स असतील तिथं जाऊन त्या ह्याच्यात? फाईन. पण तिथं डू यू वॉन्ट टू बी अ ऑफिसर दॅट इज गोइंग टू बी लाईक चेक करायची की क्वालिटी कशी आहे, ते ऑफिसर बनायचं? हां, का ती एक्झॅक्टली केमिकल बनवण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असते? जे काय झाले क्वालिटी चेक करायची. आणि त्याच्यासाठी किती वर्ष येतात अजून आपल्याला तिथं जाईल? सर म्हणजे ना आता एज्युकेशन पॉलिसी चेंज झाली थोडीशी. बरं. म्हणजे मी ज्यावेळेस इकडे होते ना त्यावेळेस एमएससी 2 इयर्स होती, आता एमएससी 1 इयर्स झाली. बापरे, बरं. असं झालंय. त्याच्यामुळे ना आता कॉलेज वाईज आहे नाही का, जॉब कसा मिळेल? हां, जॉब कसा मिळेल आणि त्यात प्लेसमेंट नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं की
डान्स म्हणा किंवा रिलेटिव्ह त्याच्याकडे मला थोडं आवड ते कम्प्लीट करायचं. हां कम्प्लीट करायचं ना. आता क्लास पण जॉईन करते इंस्टा डिजिटल मार्केटिंगचा. मग त्यांनी इन्व्हेस्ट करायला लागले. इन्व्हेस्टमेंट करून ते ऑनलाईन आहे ना त्याच्यामुळे डान्स वगैरे केलंय पण कधी असं हे नाही केलं म्हणजे स्कूलमध्ये वगैरे केलं कॉम्पिटिशन. शारदानगरला असतात की शारदानगरला नाही स्कूल 12th कुठं होतं? स्कूलिंग कुठं झालं? सांगली सर. अच्छा गावातच झालं.